नमस्कार मित्रांनो, मी मोहन नातू. मी मागच्या व्हिडिओत आपल्याला सांगितल्याप्रमाणे धर्म आणि संविधान या विषयावर जी चर्चा टी व्हीवर मी ऐकली त्याच्यामध्ये होते कथावाचक अनिरुद्धाचार्य आणि समोर बसलेल्या काही महिला होत्या. अशा चर्चात्मक कार्यक्रम ते टी व्हीने आयोजित केला होता. त्या चर्चेचं वास्तव मी आपल्यासमोर ठेवणार आहे. त्या चर्चेमध्ये असं झालं की धर्माने देश चालवायचा की संविधानाने चालवायचा असा विषय त्यांच्यापुढं होता. परंतु अनिरुद्धाचार्यांनी धर्म याचा अर्थ आणि समोर बसलेल्या महिलांनी धर्म याचा अर्थ थोडासा योग्यला न लावल्यामुळं त्यांचा वाद जो झाला तर ओरिजिनल आपण ज्याला धर्म म्हणतो म्हणजे मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन हा धर्म त्यांच्या दोघांच्याही डोक्यामध्ये होता. आणि माझं असं म्हणणं आहे की धर्म आणि संविधान ह्याची तुलनाच होऊ शकत नाही, कारण त्या दोन गोष्टी निराळ्या आहेत असं माझं म्हणणं आहे. निराळ्या कसं मी ते समजून सांगणार ह्या व्हिडिओमध्ये. त्यांनी असं सांगितलं की धर्माप्रमाणे जर चालणार असेल तर देश हा संविधानाप्रमाणेच चालला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यावर चर्चा होती. पण धर्म हा जो शब्द आहे तो आपण ज्या अर्थाने त्यांनी वापरला त्या अर्थाने न वापरता अनिरुद्धाचार्यांनी जर धर्म हा शब्द माझ्या पद्धतीने वापरला असता तर धर्म आणि मी जो धर्म म्हणतो आहे तो आणि संविधान हे एकाच वाट्यावरनं चालणाऱ्या दोन गोष्टी आहेत असं मला वाटतं. ते त्यांनी न केल्यामुळं शेवटी त्यांना असं म्हणावं लागले की संविधानाप्रमाणेही धर्म चालू द्या आणि धर्माप्रमाणे पण चालू द्या असं न म्हणता त्यांना समजून सांगता आलं असतं. पण ते त्या गोष्टीतले वास्तव ते मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. बघा आपल्याला पटतं आहे का बघा. धर्म हा जो हिंदू धर्म या शब्दाचा अर्थ जो घेतला आहे तो जगामध्ये कुठेही कोणीही ज्या भूमिकेत वावरत असतो त्याचे जे काही कर्तव्य, हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत त्याच्यासाठी हा धर्म हा शब्द वापरायला पाहिजे होता किंवा वापरला असता तर हा वाद जास्त वाढला नसता. तर आपणही आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या सनातनी धर्माने खूप याचा अभ्यास केलेला आहे आणि मनुष्य जातीचा धर्म नाही तर प्राणी मात्रामध्ये सुद्धा धर्म काय असावा का किंवा काय अपेक्षा असती किंवा त्याचा अभ्यास आपल्या धर्मामध्ये केलेला आहे. आणि हिंदू धर्माच्या शास्त्रातूनच प्रत्येकाचा धर्म कसा असावा हा निश्चित केलेला आहे. तर तो करत असताना प्राणीमात्रेमध्ये सुद्धा काय आहे की त्यांच्याकडे एक शरीर धर्म म्हणून असतो. ते शरीर जिवंत राहावं, आपण जिवंत राहावं म्हणून ते भुकेच्या आहारी लावून जंगलामध्ये एकमेकाची हत्या करतात. म्हणजे ज्यांना भूक लागलेली असते ते हत्या करतात आणि आपलं पोट उदरभरण करतात. तो त्यांचा झाला धर्म. त्या पद्धतीने मनुष्य धर्मामध्ये सुद्धा त्याने असं सांगितलेलं आहे की ज्या भूमिकेत तो वावरत असतो, जी भूमिका त्याच्या पुढे असते त्याच्याप्रमाणे धर्म असतो. आणि ही जी व्याख्या केली आहे किंवा ही जी काही जबाबदारी टाकली किंवा ही काही त्याची म्हणजे त्याची ओळख जी करून दिलेली आहे ती अख्ख्या मानवजातीला कोणत्याही काळामध्ये त्यामध्ये बदल न होता लागू होती. इतक्या मोठ्या व्यापक विचारामध्ये आपण ती धर्म या शब्दाची अर्थ हिंदू धर्मात केलेला आहे. आणि संविधान जे आहे ते संविधान 1947 साली आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपल्या देशाला जे सूट होईल, समाज जीवन चांगलं व्हावं, समाज जीवन सुखी व्हावं, राज्यकारभार नीट करता यावा या सगळ्या गोष्टीचं, त्याच्यानंतर समाज सुखी राहावा या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ती घटना तयार केली किंवा संविधान तयार केलं. आता संविधानात जे तयार केलेलं आहे त्याच पद्धतीने हिंदू धर्मामध्ये
प्रत्येकाचा धर्माची ओळख करून दिलेली आहे, ती सांगतो मी तुम्हाला. ती अशी आहे, समजा राजा असेल तर राजा तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या देशाचा आहे ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन नाही आहे, हे मर्यादित नाही आहे. तर राजा कुठलाही असू दे, त्याच्यासाठी राजधर्म सांगितलेला आहे. मग राजधर्मामध्ये त्याची कर्तव्य सांगितली असतील, जबाबदारी सांगितली असतील आणि हक्क सांगितला असेल. त्याच पद्धतीने धर्म या शब्दाचा अर्थ घेऊन प्रत्येक गोष्टीचा, समजा एक व्यापारी असेल तर व्यापाराचा पण धर्म निश्चित केलेला आहे हिंदू धर्मामध्ये. त्याच्यानंतर नोकर असेल, सेवक असेल, त्याचाही धर्म, मग त्याला सेवक धर्म म्हणतो आपण, त्याला व्यापारी धर्म म्हणतो. आणि ह्या व्याख्येमध्ये बसून सगळं राज्यकारभार किंवा एकंदरीत जीवन, समाज जीवन ते नीट सुरळीत चालावं म्हणून ह्या गोष्टीचा उपभोग धर्माच्या आधारेच फक्त धर्म या नावाने वेगळा केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये शेजार धर्म पण आहे. आपण शेजारी राहतो तर आपला शेजार धर्म म्हणजे काय, शेजारी कसं वागायचं. त्यानंतर सेवक धर्म म्हणजे काय, जिथं तुम्ही सेवा करतात त्याचे तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत. राजधर्म म्हणजे राजाने काय काय बघितलं पाहिजे, राजाने प्रजेचं सुख बघितलं पाहिजे, प्रजेला आनंदात ठेवलं पाहिजे, प्रजेमधील अत्यंत दीनदुबळ्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी कायदे करून त्यांच्यावर अन्याय होणार नाही या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि एवढं असूनसुद्धा नुसतं राज्यकारभार आणि समाज जीवन हे सुखी होण्यासाठी आपल्या या हिंदू धर्माच्या माध्यमातून अतिशय खोलवर विचार करून नात्यातलाही धर्म सांगितलेला आहे. तो खूप विस्तृत आहे. त्याच्यामुळे खूप व्यापक स्वरूपाचं संविधान आहे असं मला म्हणायचं. ह्याच्यामध्ये संविधान जे आपण केलं आहे ते खूप विचारपूर्वक केलेलं आहे. याच्यामध्ये रिलेशनमध्ये सुद्धा पितृधर्म आहे, पुत्रधर्म आहे, पत्नी धर्म आहे, पती धर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्या करण्यामागचा उद्देश म्हणजे त्या एवढे मोठा राज्यकारभार चालवायचा किंवा एवढा मोठा समाज सुखाने जर नांदायचा असेल तर ह्या गोष्टी हजारो वर्षापासून आपल्याकडं आहेत ऑलरेडी. त्या फक्त आत्ता लिखित स्वरूप आहेत किंवा अलिखित आहेत ते माहीत नाही, पण ह्या गोष्टी सगळ्यामध्ये स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे समजा पितृधर्म आहे, पितृधर्माचं त्यांनी व्याख्या काय केली आहे की पितृधर्मामध्ये जे त्याचं कुटुंब असतं त्या पितृधर्मामध्ये त्या कुटुंबाचं आयुष्य सुखमय कसं होईल, कुटुंबामधील कुटुंबामधील आपले मुलं बाळं हे सगळे गोष्टी कशा हे सगळं कसं सुखात राहतील याच्यावर त्याला काय जबाबदारी ही दिलेली आहे. पत्नी धर्मसुद्धा आहे. पत्नी धर्माने म्हणजे पत्नीकडनं काय काय अपेक्षा आहेत या सगळ्या समाजी जीवनामध्ये तिचा रोल काय आहे ह्याच्यात तिच्याही जबाबदारी दिली आहे. म्हणजे काय थोडक्यात काय केलं आहे आपण की प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक भूमिकेचं समाज जीवनातील त्याचं भूमिका ठरवून त्याच्यावर दिलेली जबाबदारी, त्याचे दिलेले हक्क आणि त्याचं असलेलं कर्तव्य हे आपण हिंदू धर्मामधूनच धर्म या नावाने किंवा धर्म या संज्ञेमध्ये हा अभिप्रेत आहे अर्थ की त्याच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि हक्क काय काय आहेत ते सांगितले जातात. आता अजून असे खूप धर्म आपण याच्यामध्ये बघू शकतो. पुत्रधर्म आहे. पुत्रधर्म म्हणजे काय, वडिलांचं आणि आईचं हे जे काही त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागणं. त्याच्यानंतर पुत्रधर्म म्हणजे समजा आईवडील म्हातारे झाले तर त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन त्यांची सेवा करणं हे पुत्रधर्मात सांगितलेलं आहे. असं प्रत्येक भूमिकेला इतक्या छानपणे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, कर्तव्य दिलेले आहेत आणि हक्क पण दिलेले आहेत. त्याच्यामुळे जगातली सगळ्यात मोठी जर संविधान किंवा घटना म्हणायची असेल तर ती हिंदू धर्माने दिलेली असं माझं ठाम मत आहे. आणि मग त्याच्यातला एक भाग म्हणून आपली घटना जी केली 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तर त्यातला एक भाग आहे संविधान. आपल्या जे संविधानात सांगितलेलं आहे ते पितृधर्म, पुत्रधर्म, शेजार धर्म तो सांगितलेला नाही आहे. फक्त कायदेशीर भाषेमध्ये समाजामध्ये काही ज्या विशिष्ट भूमिका आहेत तेवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. तर त्याच्यामुळे त्या चर्चेमध्ये हा जो विषय आला की संविधानाने देश चालणार की धर्माने देश चालणार, तर माझं असं म्हणणं आहे की त्या कथावाचक जे आहेत अनुरुद्धाचार्य त्यांनी जर ह्या धर्माचा आधार घेतला असता तर धर्माच्या माध्यमातूनच समाज जीवन कसं सुखी होईल याच्यासाठी धर्म ही संज्ञा पुढं आणली होती त्यांनी.
आणि त्याच्यामुळे तो वाद झाला. त्या समोरच्या महिलेनी विचारलं त्यांना की पोलीस खात्यातला माणूस हा फक्त संविधानातनंच त्याची जबाबदारी, त्याचे हक्क आणि त्याची कर्तव्य जाणू शकतो. धर्माप्रमाणे जर देश चालणार असेल तर धर्मात असं कुठं काय सांगितलेलं आहे. पण माझं असं म्हणणं की हे कोणाचं अपूर्व ज्ञान आहे मला माहीत नाही, पण माझं असं म्हणणं आहे त्यावेळेला जर त्यांनी धर्माचार्यांनी हा शब्दाचा अर्थ नीट लावला असता तर त्यांना समजून सांगता आलं असतं की ह्या धर्माप्रमाणे पोलीस आहे. मग पोलीस तो कुठल्याही धर्माचा असो, आपण धर्म म्हणले की ते जातीवाचक किंवा मानवतेला डिवाईड करणारे धर्म समोर येतात. म्हणजे हिंदू धर्म, मुसलमान, ख्रिश्चन, अजून काय असतील पारशी ते. तर धर्म या शब्दाचा अर्थ असा नाही आहे. या धर्म याचा अर्थ असा आहे की तो कुठल्याही देशामध्ये जाऊ देणार, राजधर्म हा सारखाच असणार. त्यांनी जे विचारलं की पोलिसाला फक्त कर्तव्य संविधानच शिकवतो असं नाही आहे. हिंदू धर्माच्या माध्यमातून त्याचा धर्म काय आहे पोलिसाचा हे संविधानात जे सांगितलं तेच हिंदू धर्मामध्ये धर्म या शब्दानुसार त्याचा काय धर्म आहे, त्याच्या मागं काय काय त्याच्या जबाबदाऱ्या आहेत ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे असं जर असतं तर हा जो वाद आहे तो असा वाढला नसता. किंवा शेवटी अनुरुद्धाचार्यांना म्हणावं लागलं की चला संविधानाप्रमाणे पण धर्म चालू दे आणि देश चालू दे आणि धर्माप्रमाणे पण देश चालू दे. या अशा थोड्याशा गैरसमजुतीने हा विषय असा संपवला गेला. पण मला असं म्हणायचं नव्हतं. त्यावेळेला त्यांनी असं सिद्ध करायला पाहिजे होतं की हिंदू धर्मामध्ये धर्म हा शब्द जो वापरला आहे तो कर्तव्य, जबाबदारी आणि हक्क ज्याचे आहेत त्याच्याविषयीच वापरलेला आहे. त्याचा अर्थ असा अभिप्रेत आहे. त्याच्यामुळं ही जी संविधानाची आपली घटना म्हणा किंवा हे लिखित आहे त्याच्यामध्ये ते पोलिसांचं जो कर्तव्य आहे ते पार पाडताना धर्माने सांगितलेल्या धर्मसुद्धा त्याला वापरावा लागेल. कारण तो मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे, मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे का हिंदू आहे, तो पोलीस याच्याशी काही संबंध नाही आहे. तो पोलीस आहे आणि पोलिसाचा धर्म जो आहे तो त्या महिलेने सांगितलं की तो फक्त संविधानाचाच लिहिलेला आहे. ते त्या चुकीच्या स्टेटमेंटमुळं आणि ते ॲक्सेप्ट केल्यामुळं या चर्चेचं एंड असा झाला की चला संविधानानुसारही चालू द्या आणि आमच्या धर्मानुसारही चालू द्या. पण धर्म मोठा आहे म्हणजे असं अपूर्व ज्याला म्हणतो, आपली बाजू अपुरी जी वाटते ती मला असं वाटते की त्यावेळेला धर्माचार्यांचं जरा थोडंसं गैरसमजुतीने त्यांनी हा शब्द वापरल्यामुळं असं झालेलं आहे. पण पोलिसांचा धर्म जो आहे तो हिंदू धर्मात पण सांगितलं आहे. आणि आत्ता असं झालेलं आहे की धर्माच्या बाबतीमध्ये धर्माच्यानुसार किंवा धर्माच्या माध्यमातून जे काही सांगितलं जातं ते आत्तापर्यंत पाळलं जात होतं आणि त्याच्यामुळं समाज सुखी होता असं माझं म्हणणं. पण आता धर्माच्या आधारे काही गोष्ट जर सांगितली समाजाला तर ती ॲक्सेप्ट न करण्याची फॅशन निघाली आहे. आणि इथले जे बुद्धिजीवी लोक आहेत ते त्याचा बुद्धिभेद करतात. आता मला तुम्ही सांगा, प्रत्येक गोष्टीला हिंदू धर्माच्या कुठल्याही आचरणाला, कुठल्याही व्रताला, कुठल्याही सणाला, कुठल्याही उपासनेला किंवा कुठल्याही नियमाला जर विज्ञानाचा आधार आहे सिद्ध झाला असेल तर नवीन पिढीने म्हणण्यापेक्षा जे बुद्धिवादी लोक आहेत त्यांनी ती जी गोष्ट आहे ती आचरणात आणण्यासाठी आग्रह धरला पाहिजे की नाही. तर ते आग्रह धरत नाही. जे धर्माने सांगितलेलं आहे त्याला खोडून काढणे एवढा एकच फंडा घेऊन हे बुद्धिजीवी लोक आपला बुद्धिभेद करतात. उदाहरणार्थ सांगतो. उदाहरणार्थ असं आहे की आरोग्यशास्त्र जे आपलं आहे ते हिंदू धर्मात पण आरोग्य म्हणजे आयुर्वेद होतं. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की चातुर्मास जो आहे तो चातुर्मासामध्ये हवा जी आहे त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे वातुळ पदार्थ कमीत कमी खावेत किंवा ते टाळावेत असं शास्त्र सांगतं. म्हणजे आरोग्यशास्त्र सांगतं. एवढा मोठा आधार असताना चातुर्मासाची जी उपासना आपण करतो ती सांगितलं आणि ऐकलं. आत्तापर्यंत आपण असंच करत होतो. त्याला का हा प्रश्न नव्हता. परंतु आत्ता ही नवीन जी बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी सांगितले, धर्माने सांगितले की ते ऐकायचं नाही. पण त्याच्यामागं जर विज्ञान असेल, त्याच्यामागं जर आरोग्यशास्त्र असेल तर न मानायला काय हरकत आहे. मला तुम्ही सांगा त्याचं हे विज्ञान किंवा आरोग्यशास्त्र जर उघड झालेलं आहे की त्या 4 महिन्यामध्ये वातुळ पदार्थ खाऊ नयेत आरोग्याच्या दृष्टीने, ते योग्य नाही. तर आता किती लोक पाळतात.
ज्यांना हे कळलं आहे, विज्ञानाच्या आधारावर जे लोक म्हणतात ना जगायला पाहिजे आणि विज्ञानावर भरोसा ठेवायला पाहिजे, पण विज्ञानावर भरोसा ठेवून हे लोक चातुर्मासचा जो नियम आहे तो का नाही वापरत, तो का नाही आचरणात आणत? तर अशीच सध्या परिस्थिती झालेली आहे. बुद्धिजीवी जी लोक आहेत ह्यांना जरी असं कळलं की याच्या मागं विज्ञान आहे, याच्या मागं हे आहे, तरीसुद्धा ते धर्माच्या नावाने जे काही धर्माच्या नुसार किंवा धर्माच्या माध्यमातून जे काही सांगितलं जातं ते चुकीचं आहे किंवा त्याला आधार काही नाही आहे, हाच एक फंडा ते घेऊन आज त्यांचं बुद्धी जी आहे ती समाजापुढं बुद्धिभेद करायसाठीच त्याचा उपयोग करतात. तर ह्या दृष्टीने त्यावेळेला असं झालं असतं समजा. आणि प्रत्येक गोष्टीत असंच आहे, धर्मानुसार जे सांगितलं गेलं ते जर ॲक्सेप्ट नाही केलं तरच बुद्धिजीवी माणसाला आज समाधान मिळतं असं मला वाटतं. आणि ह्या गोष्टीचा विचार जर त्या दोघांनी केला असता तर आपली जी घटना आहे, धर्मानुसार जी घटना आहे ती फक्त धर्मानुसार आहे म्हणून मान्य करायची नाही. ह्या विचारानेच धर्माप्रमाणे देश चालणार आहे का संविधानाप्रमाणे चालणार आहे हा प्रश्न निर्माण झाला. माझं असं म्हणणं आहे की धर्माच्या माध्यमातून तुम्हाला जर चांगली घटना चांगलं संविधान मिळालं असेल तर त्याच्याप्रमाणे चाललं काय देश. आणि आत्ता लिहिलेल्या लिखित अशा संविधानाप्रमाणे चालले काय, दोन्ही वन अँड सेम आहे. त्याच्यामुळे हा वाद घालण्याची म्हणजे हा वादाचा मुद्दाच नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही संविधानात जर तेच लिहिलेलं असेल जे धर्मात लिहिलेलं आहे आणि ते जर तुम्ही पाळणार असाल तर तुम्ही धर्माप्रमाणेच राज्यकारभार करता, धर्माप्रमाणेच समाज जीवन करताय, धर्माप्रमाणेच तुमचं सगळं चाललं आहे. मग ह्याच्यात वाद घालायचं काय कारण आहे? पण निव्वळ वाद घालणे आणि निव्वळ चर्चा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणलं होतं, निव्वळ वाद घालणे आणि त्याच्यातनं काही निष्पन्न होण्यापेक्षा ती वांझोटी चर्चा कशी होईल, त्याच्यामधनं समाजाचं प्रबोधन काही होणार नाही. आणि अशा पद्धतीने ते चर्चात्मक कार्यक्रम चालू ठेवायचे. अशाच पद्धतीने मला असं वाटतं तो जो चर्चेचा कार्यक्रम होता तो असा समाप्त झाला, म्हणजे समारोप त्याचा असा झाला. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला यांनी बघितलं पाहिजे की आपण जे काही चर्चात्मक कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये योग्य रीतीने दोन्ही बाजू मांडून त्याच्यातनं काय निष्पन्न निघतं आणि समाजाचं कसं प्रबोधन होतं आहे ह्या विषयालाच महत्त्व द्यायला पाहिजे. आणि माझा हेतू तोच आहे. मी हे निस्वार्थ बुद्धीने कुठल्याही विचारांच्या आहारी न जाता जे सत्य विचार आहेत, जे आपल्या त्या धर्मातले असो नाही तर धर्माच्या बाहेरचे असो, त्याचा विचार त्याचा आधार घेऊन मी तुम्हाला हे समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे या व्हिडिओद्वारे. त्याच्यामुळे माझा हा जो व्हिडिओ चॅनल आहे वास्तव, त्याचं तुम्ही सबस्क्रिप्शन करा आणि लाईक करा त्याला. आणि मला जास्तीत जास्त माझा उत्साह वाढेल अशा एक्सपर्ट कॉमेंट्सही मी वेलकम करीन. म्हणजे त्या एक्सपर्ट कॉमेंट्स केल्यानंतर मी त्याच्यावरही विचार करीन आणि आपल्यातला जो काही थोडासा माझ्यातही काही त्रुटी असणार त्या त्रुटी मलाही भरून काढता येतील. आणि माझ्यावर जर यांनी थोडंसं असं म्हणजे आरसा दाखवणे म्हणतात तसं मलाही जर आरसा दाखवला तर माझ्यातही सुधारणा होईल आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक घटनेमधलं वास्तव काय आहे ते मी तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहे ह्याच चॅनलवरनं. माझा चॅनलचं व्ही चॅनल यूट्यूब चॅनल जो आहे त्याचा मी तुम्हाला नंबर सांगतो, त्याच्यावर तुम्ही या आणि माझा चॅनल नक्की बघा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मलाही पुढे जाता येईल. माझा यूट्यूब चॅनलचा नंबर आहे किंवा हे आहे मोहन नातू, मध्ये गॅप नाही, मोहन नातू 6629. याला फॉलो करा आणि माझे विचार तुमच्यापर्यंत पोचतील असं मी बघतो. तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर ते समाजातही त्याच्यावर चर्चा होऊ द्या. म्हणजे मग समाजातलं जे प्रबोधन आहे, माझा जो उद्देश आहे तो व्यवस्थिशीर होईल. आणि एवढं बोलून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. नमस्कार.